नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता त्या ज्ञानी भक्ताची दुर्लभता सांगण्यासाठी भगवंत म्हणतात, श्लोक 19, बहुनाय जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. श्लोकाचा अर्थ, पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो. तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. ज्या जन्मामध्ये मनुष्य भगवंताचा ज्ञानी भक्त बनतो तोच जन्म त्याच्या पुष्कळशा जन्मांतील शेवटचा जन्म होय. कारण भगवंताला अशा प्रकारे तत्वतः जाणून घेतल्यावर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तोच त्याचा शेवटचा जन्म असतो. भगवंतांनी जीवाला मनुष्य शरीर देऊन त्याला जन्ममृत्यूच्या प्रवाहातून तरून जाण्यासाठी भगवत प्राप्तीचा पूर्ण अधिकार दिला आहे. परंतु हा मनुष्य भगवंताला प्राप्त न करता आसक्तीमुळे पुन्हा जुन्या प्रवाहात अर्थात जन्ममृत्यूच्या प्रवाहात पडतो. जेव्हा भगवान आसुरी योनी आणि नरक यांच्या अधिकाऱ्यांचे वर्णन करतात तेव्हा दुर्गुण दुराचारामुळे भगवत प्राप्तीची संभावना दिसत नसतानाही भगवान म्हणतात, मला प्राप्त करून घेतल्याशिवायच हे प्राणी अधमगतीला गेले, अर्थात मृत्यूनंतर मनुष्य योनीला गेले असते तर कमीत कमी मनुष्य राहिले असते. परंतु ते माझ्या प्राप्तीचा पूर्ण अधिकार प्राप्त करूनही अधमगतीला गेले. संतांच्या वाणीत आणि शास्त्रात असे वर्णन येते की मनुष्य जन्म केवळ आपले कल्याण करून घेण्यासाठीच मिळाला आहे, विषयांचे सुख भोगण्यासाठी अथवा स्वर्ग प्राप्तीसाठी नव्हे. म्हणून गीतेने स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्याला मूढ आणि तुच्छ बुद्धी असणारा म्हटले आहे. भगवंतांनी या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात विज्ञानासह ज्ञान जाणण्याची प्रशंसा केली होती. ज्या प्रेमी भक्ताने ते विज्ञानसहित ज्ञान प्राप्त करून घेतले आहे, तसेच तिसऱ्या श्लोकात कोणी एखादाच मला तत्वतः जाणतो असे ज्याच्याबद्दल म्हटले आहे त्याच्यासाठी येथे ज्ञानवान या शब्दाचा प्रयोग झाला आहे. म्हणून 18व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याला स्वतःचे स्वरूप असे म्हटले आहे. संपूर्ण जग हे भगवान वासुदेवाचेच स्वरूप आहे. वासुदेवाशिवाय अन्य काही नाहीच या तत्वाचा प्रत्यक्ष व दृढ अनुभव होणे व त्यामध्येच नित्य स्थित राहणे म्हणजेच सर्व काही वासुदेव आहे अशा श्रद्धेने भगवंताचे भजन करणे होय. तो महात्मा अत्यंत दुर्लभ होय या म्हणण्याचा भावार्थ असा की जगामध्ये लोकांना भजनाची आवड नसते. हजारो लोकात ज्या कुणाला काहीशी आवड असते तो आपल्या स्वभावाला बळी पडतो व त्याचे प्रयत्न मंद होतात व तो भजन सोडून देतो. जर एखाद्याने काही विशेष प्रयत्न केला तरी तो श्रद्धा व भक्ती यांची उणीव असल्यामुळे कामनांच्या प्रवाहात त्याला सोडून देतो. त्यामुळे तोही भगवंतांना तत्वतः जाणू शकत नाही. जगामध्ये भगवंतांना तत्वतः जाणणारे महापुरुष विरळेच असतात असे यावरून सिद्ध होते. म्हणून अशा प्रकारचे महात्मे अत्यंत दुर्लभ आहेत असे समजले पाहिजे. असा महात्मा जर कुणाला भेटला तर ते त्याचे फार मोठे भाग्य समजावे. देवर्षी नारदाने म्हटले आहे, महापुरुषांची संगती दुर्लभ, अगम्य व अमोघ होय.
अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.